नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातील वचन विचार या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. या अगोदर म्हणजे 2013 ते 2025 या दरम्यान जे पेपर झालेत त्यातील आपण या टॉपिकवर आलेले जे प्रश्न आहेत त्यांचा सराव करूयात, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल. तत्पूर्वी तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये जाऊन ओल्ड क्वेश्चन पेपर त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवू शकता, जिथे तुम्हाला हे पेपर ऑनलाईन पद्धतीने सोडवता येतील, व्ह्यूज करता येतील आणि प्रत्येक पेपरचा ओल्ड क्वेश्चन पेपरचाही आणि मॉडेल क्वेश्चन पेपरचाही तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ ॲनालिसिस करणारा तेथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर अधिक वेळ न घेता आपण लगेच या टॉपिकचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? TET पेपर 1 2025 ला आलेला प्रश्न आहे. मडके, पंचके, पुस्तके, फटाके. बघा, सर्व एकारांत आहेत. मग आता यामध्ये नेमकं विसंगत काय आहे? तर आपल्याला कळतं की आपलं उत्तर आहे पेपर 1 मडके. का? कारण मडके हे एक वचन आहे. एक वचन कसं? तर मडके, ते मडके एकारांत नपुसकलिंगी आहे. एकारांत नपुसकलिंगी. मग आता आपल्या लक्षात येतं की आपलं उत्तर झालं मडके. का? कारण हे एक वचन आहे. मग आता पर्याय 2 पंचके हे अनेक वचन आहे. याचं एक वचन काय आहे? पंचक. पुस्तके अनेक वचन. एक वचन काय आहे? पुस्तक. फटाके अनेक वचन. एक वचन काय आहे? फटाका. म्हणजेच पर्याय 2, 3 आणि 4 हे सर्व अनेक वचन होते आणि पर्याय 1 हे एक वचन होतं. पुढे दिले आपल्याला की पुढीलपैकी वचनाची योग्य जोडी कोणती? दगड, दगडे. हे चूक आहे. दगडे. का? कारण की दगड दगडच राहतो. दगड अनेक वचनात दगड. का? कारण तो दगड आकारांत सोडून मराठीतील सर्व पुल्लिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच राहतात. दगड, दगड. कागद, कागद. पुस्तक. मग आता पुस्तक जो आहे ना, पुस्तक, तो पुस्तक, ती पुस्तक, ते पुस्तक, ते पुस्तक नपुसकलिंगी आहे ना. मग अकारांत नपुसकलिंगी एकारांत होतात. पुस्तके. बरोबर. पर्याय 3 आपलं उत्तर. कपडा आकारांतचं काय होतं? बघा, हा काय झाला? पुल्लिंगी झाला ना आकारांत. आपण म्हणू ना पुल्लिंगी आकारांत बदलतो. काय होतो? एकारांत. कपडे. कपडा, कपडे. पुन्हा एकदा समजून घ्या. पुस्तक, पुस्तके. बरोबर आहे. नपुसकलिंगी एकारांतात अकारांत आहे, त्याचं एकारांत होतं म्हणून हे उत्तर बरोबर. दगड, दगड. कागद, कागद. गहू, गहू. साधू, साधू. पक्षी, पक्षी. हत्ती, हत्ती. म्हणजे मराठीमध्ये आकारांत पुल्लिंगी व्यतिरिक्त सर्व पुल्लिंगी शब्द दोन्ही वचनात सारखेच राहतात आणि आकारांताचं एकारांत होतं. बघा, कपडा. तर इथं चुकलं, कपडी. कपडे असं पाहिजे होतं. पुढे चलूयात आपण की पुढीलपैकी निश्चितपणे एक वचने, निश्चित एक वचने पाहिजे. मग आता खते हे झालं अनेक वचन. खत, खते. शेते अनेक वचन. शेत. बरोबर आहे. पोते. बरोबर. हेच आपलं उत्तर. पोते आपल्याला वाटतं अनेक वचन आहे, पण नाही. ते पोते हे एक वचन आहे, याचं अनेक वचन होईल पोती. पोते, पोती. बरोबर. दात, दात, दाते. म्हणजे आपल्या लक्षात येतं की खते, शेते आणि दाते हे अनेक वचन आहेत आणि पोते हे आपलं उत्तर आहे निश्चितपणे एकवचनी. नेक्स्ट आहे, पुढीलपैकी एकवचन अनेक वचनाची अयोग्य जोडी कोणती? बघा, अयोग्य जोडी विचारली. धार, धारा. बरोबर. सतार, सतारी. बरोबर. गार, गारा. बरोबर. आपलं उत्तर झालं पर्याय 4. वार याचं अनेक वचन वारच होतं. मग आता हे वारा, तर याचं अनेक वचन वारे असं होतं.
येते लक्षात? मग पर्याय 4 आपलं उत्तर. पुढे आहे, कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? घड्याळ, घड्याळे, आसू, आसवे, पिल्लू, पिल्ले. मग उत्तर झालं पर्याय 3. पाणी, 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 लोणी, लोणी, दही, दही. इकारांत नपुसकलिंगी सारखेच राहतात. पिसू शब्दाचे अनेक वचन कोणते? पिसू, पिसवा, जळू, जळवा, सासू, सासवा. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी ओळखायचा आहे. घरे अनेक वचने, घर, घरे. लिंबे अनेक वचने, लिंबू, लिंबे. फोटो हे आपलं उत्तर. बघा, तो फोटो आहे ना, आकारांत पुल्लिंगी शिवाय इतरांत सगळे सारखेच राहतात. मग फोटो, फोटो, गहू, गहू, साधू, साधू, कवी, कवी, हत्ती, हत्ती, दगड, दगड, कागद, कागद सारखेच राहतात. पिले, पिल्लू, पिल्लू, पिले. पुढे आहे, पुढीलपैकी वाचनाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? बघा, फुले, नाले, पेले, भाले. आता फुले तर फूल, फुले. नाला, नाले. पेला, पेले. भाला, भाले. म्हणजे आपल्या लक्षात येतं की पर्याय 2 आकारांत, पर्याय 3 आकारांत, पर्याय 4 आकारांत. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय 1, कारण हे आहे अकारांत. येते लक्षात? चला पुढे पाहूयात. पुढीलपैकी वचनाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? नदी, नद्या. बी, बिया. काठी, काठ्या. यांचं अनेक वचन सारखंच होतं. उत्तर झालं पर्याय 4. पाखरू, पाखरे, पाखरे. पुढे आहे, वचन नियमानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. भाषा, भाषा बरोबर आहे. सभा, सभा बरोबर. आज्ञा, आज्ञा बरोबर. बघा, आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे एकवचन व अनेक वचन सारखेच राहते. तर भाषण, ते भाषण म्हणजे नपुसकलिंगी अकारांताचं एकारांत होतं, भाषणे पाहिजे होतं. मग आपलं उत्तर झालं 3. पुढे आहे की वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? विहीर, विहिरी. गहू, गहू. शत्रू, शत्रू. लाडू, लाडू. म्हणजे गहू, शत्रू आणि लाडू हे एक वचन आणि अनेक वचन सारखेच राहतात, सेम राहतंय. बरोबर. मग आता विहीरचं काय होतं? विहिरी. म्हणून झालं पर्याय 1. एक वचन आणि वचनाची योग्य जोडी. बघा, वाट, वाटे, चूक, वाट, वाटा. वाढपी, वाढपी बरोबर, हे सेम राहतं. जोडी, जोड्या. चूक, चुका. अनेकवचनी शब्द कोणता? निरोप, मार्ग, नाव, वाटा. बघा, अनेकवचनी आहे वाटा, वाट. वाटचं झालं वाटा, पर्याय 4. निरोप, मार्ग आणि नाव हे एकवचनी आणि अनेकवचनी सारखेच सेम राहते, ते येते लक्षात. म्हणून कन्फर्म अनेकवचनी वाटा. योग्य प्रकारे केलेले अनेकवचन ओळखा. बघा, पाऊले, पेले, भांडे, सतरंजे. तर हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केला होता. पुढील शब्द वाचून अनेकवचनी शब्द ओळखा. शब्द, निरोप आणि मार्ग तिन्ही सेम राहतात. वाट, वाटा, पर्याय 4. म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, पेपर 2 2014 आणि पेपर 2 2017 सारखाच प्रश्न आहे आणि उत्तरसुद्धा सारखंच आहे, पर्याय 4. यासाठीच आपण वारंवार जुन्या प्रश्नांवरती चर्चा करत आहोत. चुकीच्या पद्धतीने केलेले अनेकवचन ओळखा. तोंडले, तोंडल्या. नाही ना, तोंडले, तोंडली. दोडके, दोडकी. केळे, केळी. म्हणजे एकारांत नपुसकलिंगी हे इकारांत होतात. गोपी, गोपी बरोबर. गोपी, गोपी. पाणी, पाणी. लोणी, लोणी. दही, दही बरोबर. रावा, रावे बरोबर. भूत, भूते बरोबर. बघा, अशा प्रकारे आपण काय केलं, 2013 ते 2025 पर्यंत सर्व वचन या टॉपिकवर आलेल्या प्रश्नांची चर्चा केली आहे. आपण
जर ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तर आपल्याला 2013 ते 2025पर्यंत सर्व पेपर आपल्या ॲपमध्ये सोडवता येतील, तेही सब्जेक्ट वाईज विषयानुसार पेपर 1 पेपर 2 तुम्ही सोडवू शकता. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिसचे सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करा. धन्यवाद.